आणि आपल्याला भगवंतानं दिलेला महत्वाचा गुण आहे वक्तृत्व. तो बैलाला दिला नाही, गाईला दिला नाही, म्हशीला दिला नाही, गाढवाला दिला नाही, कुत्र्याला दिला नाही, कुठल्याच जीवाला वक्तृत्व दिलं नाही, बोलणं दिलं नाही. माणसाला दिलंय आणि माणसाला त्याचा उपयोग करता आला नाही. व्यक्त करण्यासाठी तोंड दिलं, साधन. साधन आहे तोंड. पाखराला पंख दिले, साधन. उडण्यासाठी साधन आहे पाखराला पंख. त्या पाखरानं त्या पंखाचा उपयोग केला, आकाशात गगनभरारी घ्यायला लागलं. पण देवानं माणसाला भाषण, बोलणे ही कला दिली आहे, माणसानं त्याचा उपयोग नाही केला. आणि म्हणून देवानं दिलेल्या कलेचा उपयोग करणं म्हणजे देवानं दिलेल्या साधनाचा उपयोग करणं. आपण भगवंतानं दिलेलं साधनच वापरत नाहीये. तुमच्या भाषेत बोलू का? सरपंचाला दिलेला फंड त्याला वापरताच येत नाही, तो काय कामाचा सरपंच? खासदारकीचा फंड जर त्याला खर्चिता येत नसेल तर काय कामाचा तो निष्क्रिय खासदार? तसे आपण